पनवेल पळसपे येथे रस्ते सुरक्षा अभियान 2026चा समारोप उत्साहात पार पडला। यावेळी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते पळसपे येथील महामार्ग सुरक्षा पथकांच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले। वाढती वाहतूक व अपघातांची संख्या लक्षात घेता हे स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय उभारण्यात आले असून यामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजना, ई चलन अंमलबजावणी आणि अपघात नियंत्रणाला अधिक गती मिळणार आहे। दरम्यान कार्यक्रमामध्ये पनवेलमधील स्थानिक पत्रकारांचा विसर पडल्याची खंत व्यक्त करण्यात आली। क्रियाशील प्रेस क्लबचे जिल्हा सचिव साबीर शेख यांनी रायगड परिक्षेत्रात स्वतंत्र रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्याची मागणी यावेळी अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांच्याकडे केली। नवीन कार्यालयामुळे महामार्गावरील सुरक्षितता अधिक बळकट होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या ठिकाणी असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे असं मला वाटतं। कारण कुठलीच आपत्ती, कुठलंच संकट फक्त पोलीस आणि सरकारी यंत्रणा सावरू शकत नाही, त्यामध्ये लोकसहभाग हा पाहिजेच। त्या अनुषंगाने आम्ही गेली अनेक वर्ष पोलीस यंत्रणेसोबत अत्यंत विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करत आहोत। त्यामुळेच की काय दरवर्षी आमचा या ठिकाणी सन्मान होतो। मी रस्त्याच्या मध्ये उभा राहून दोन्ही हात पसरले, त्या गाडीला थांबवायला गेलो। मला माझ्या मोठ्या भावाने ओढून घेतलं, तू मध्ये पडू नको की पोलीस आपल्याला पकडून नेतील। बोलो पोलिसांनी पकडला तरी चालेल, पहिला आपला जो माणूस आहे त्याला आपलं हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं आहे। मग आमच्या ज्या क्रिकेटची टीम होती त्यांनी त्या माणसाला उचललं, रिक्षामध्ये टाकलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथनाची सुरुवात झालेली आणि हळूहळू करत एकाचे 2 झाले, दोघांचे 4 झाले आणि आता आमची संस्था ही 140 सदस्यांची आमची संस्था आता बनलेली आहे। आणि वेगवेगळ्या म्हणजे आपण जर पाहिलं तर आग लागली असेल, दरड कोसळली असेल, कोणी बुडाला असेल, कोणी हरवलं असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत त्यामध्ये आम्ही काम करत असतो। नवीन PI रायगड ही पोस्ट 2019 या वर्षी तयार करण्यात आली होती। त्यांना कोणतंही ऑफिस नव्हतं, त्यासोबत PI पनवेल यांना सुद्धा एकदम छोटंसं ऑफिस होतं। तर त्या अनुषंगानं या ठिकाणी एक ही जी आपली जागा होती ती NH48च्या रोडवरती ती अधिग्रहण झाल्यामुळं त्या ठिकाणी जी आपली यापूर्वीची चौकी होती ती या ठिकाणी म्हणजे काढण्यात आली होती। तर ती जी जागा होती ती पळसपे या ठिकाणी आपल्या पळसपे मदत केंद्र या ठिकाणी देण्यात आली होती। आणि त्या अनुषंगानं परत या ठिकाणी आपलं कोणतंही सध्या म्हणजे कोणतंही अस्तित्व नव्हतं, परंतु सर्वसाधारणपणे एक 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्या 2 अधिकाऱ्यांनी खूप चांगली कामगिरी केली। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे नाव आहे ते पळसपे PSI वैभव रोंगे आणि त्यानंतर यापूर्वीच्या ज्या DYSP होत्या ज्योत्स्ना रासम मॅडम, त्यांनी काय केलं सर, या ठिकाणी जागेचा शोध घेतला, त्यानंतर इथली मोजणी केली, त्यानंतर अतिक्रमण होतं त्यांना नोटीस सर्व केल्या, त्यानंतर अतिक्रमण काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर माझ्या रेंजमधल्या सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांनी, त्यामध्ये DYSP मॅडम, तिन्ही PI आणि माझ्या सर्व प्रभारी अधिकारी यांनी थोडा हातभार लावून या ठिकाणी आपण पाहताय की वॉल कंपाऊंड करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण करून याला एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न माझ्या रेंजमधल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। निश्चितपणे या ठिकाणी रेंजमधल्या प्रभारी अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या हद्दीतले जे म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा स्पॉन्सरशिप केलेली आहे। त्यामध्ये नेरोलक आहे, JSW आहे, त्यासोबत बिर्ला ओपस आहे, रिलायन्स आहे, IRB ची टीमनं सुद्धा मदत केलेली आहे। म्हणजे अशा प्रकारे सर्व घटकांनी या ठिकाणी सर मदत केली आहे। त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम सादर करू शकलो। तर या अनुषंगानं जानेवारी 2026 मध्ये सुद्धा आपण जनजागृती विषयक कार्यक्रम प्रत्येक टॅबच्या म्हणजे हद्दीमध्ये घेण्यात आले होते। त्या जे कार्यक्रम घेतले, जे प्रमुख कार्यक्रम घेतले त्यांचं
डिस्प्ले वजा बॅनर किंवा या ठिकाणी आपण पाहताय की 8 टॅपचे जे प्रभारी अधिकारी आहेत यांनी त्यांच्या हद्दीमधील जे कार्यक्रम घेतलेत त्याचं सुद्धा इथं डिस्प्ले या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मेडिकल कॅम्प असून दे, जनजागृती कार्यक्रम असून देत, शाळा, कॉलेज, तर महाविद्यालय या ठिकाणी सुद्धा जनजागृतीचे मोठे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर केमिकल एक्सपर्ट संदर्भात सुद्धा आपण प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे. रस्त्यावरती उभं राहून आपला वेळ देऊन त्या ठिकाणी मदत केलेली आपल्या पोलीस दलासाठी त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सर आपल्या हस्ते सत्कार करू इच्छितो. दरवर्षी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालय यांच्या मार्फत सुरक्षा अभियानाचा 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा संपूर्ण महिना अभियान या संपूर्ण देशामध्ये चाललेलं असतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण विविध उपक्रम वगैरे घेत असतो. त्याच्यामध्ये प्रबोधन करणे, मेडिकल कॅम्प्स घेणे, ब्लड डोनेशन करणे, जेणेकरून जे वाहक चालक आहेत यांना रस्ते नियमांच्या बद्दल, कायद्याबद्दल माहिती व्हावी, वाहतूक सुरळीत व्हावी आणि जनतेचा याच्यामध्ये सहभाग निर्माण व्हावा अशा पद्धतीचा हा एक उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आज इथे माझे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा जसा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या कामांबद्दल, तसाच सन्मान आपल्यासारख्या सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा सुद्धा इथे करण्यात आलेला आहे. फार पूर्वी आम्ही ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये होतो किंवा आणखी याच्यापूर्वीसुद्धा एक 10-15 वर्षापूर्वी रस्त्यावरती अपघात झाला तर जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत कोणी कोणाला सांगायचं नाही आणि त्या जखमी माणसाला मदतसुद्धा करायचं नाही. आणि पोलीस आल्यानंतर पोलीस काही स्वतः डॉक्टर पण नसतो, तिथे येणार, गाडीची अरेंजमेंट करणार आणि त्या जखमी माणसाला तिथून मग दवाखान्यामध्ये कुठेतरी घेऊन जाणार. याच्यामध्ये ते जे जखमी असायचे ते जो सुरुवातीचा 1-2 तासाचा वेळ जो असतो गोल्डन आवर्स, त्याच्यामध्ये त्याला योग्य ती वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे बरेचसे लोक दगावलेले होते. आणि मग शासन स्तरावरती असं सुचवण्यात आलं की जे अपघाताची माहिती देतील, जखमींना मदत करतील, तर त्यांना पोलिसांकडून त्रास होता कामा नये. आणि मग पोलिसांनी केलेल्या, शासनाने केलेल्या विविध आव्हानाला प्रतिसाद देऊन आता नागरिक स्वयंस्फूर्तीने मदत करतात, जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवतात. पोलीस मदत केंद्र असेल, हायवे पोलीस असतील, यांना लोक माहिती देतात जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत होईल आणि पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये होईल. घटनेतून पुढे मग संकल्पना निर्माण झाली मृत्युंजय दूत, जे पोलिसांना माहिती देण्यासाठी असतात. शहरामध्ये जसे पोलीस मित्र असतात, सागरी किनाऱ्यावरती सागरी रक्षक असतात, हे सर्व सेवाभावी सिव्हिल ड्रेसमधले पोलीस असे जे असतात हेच तसे हे मृत्युंजय दूत आत्ता सध्या या हायवेजवरती, राज्यमार्गांवरती वगैरे आपल्याला पोलिसांना मदत करत असतात. काही जर झालं तर त्यांनी जी माहिती दिलेली असते ती माहिती फार ऑथेंटिक असते, तात्काळ मदतीची त्याच्यामध्ये अपेक्षा असते आणि त्याच्यामध्ये बरेच लोक स्वतःहून मदत करायला पण तयार असतात. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगड परिक्षेत्र जे आहे, महामार्ग परिक्षेत्र, हे सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे. अशा वेळी ज्या संस्था आहेत, ज्या सेवाभावी संस्था आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जे दानशूर व्यक्ती आहेत अशा लोकांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेला अशा घटनांच्या ठिकाणी ज्या जनता अडकून पडलेल्या आहेत लोक, तर त्यांना आपण मदत करू शकतो.